नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. डॉलर फुरे कृपा आपण सुडी लावलेली आहे. जानकी 9218 ची पण सुडी लावलेली आहे. उद्याच्याला आपलं खळ होणार आहे. तरी किती ॲव्हरेज येईल आपण खळ काढल्या लगेच व्हिडिओ बनवणार आहोत. घाट्याची संख्या आपल्याला चांगली वाटत आहे. तरी यावर्षी खूप खराब वातावरण होतं. छान दिसत आहे, पाहू शकता कशा पद्धतीने डॉलर हरभरा भरलेला आहे. काही घाटे बारीक झाले, ते काही घाटे एकदम व्यवस्थित भरलेले होते. पाहू आपण उद्याच्याला काय ॲव्हरेज येईल ते. 30 गुंठ्यामध्ये आपण 50 kg बियाणे पेरले होते. 2 फुटावर पेरणी केली होती. आपण पेरल्या 3 तास तुषार सिंचनाने पाणी दिलते आणि 20 दिवसाला एकदा पाणी दिलतं आणि 40 दिवसाला, म्हणजे एकूण आपले 3 पाणी कंप्लीट झालेले होते. तरी कशा जमिनीला भेगा पडल्या बघू शकता. 3 पाणी आणि डॉलर हरभऱ्याला 3 फवारण्या करून आपण प्लॉट डेव्हलप केलेला होता. इकडे हे गुळ्याचा ढीग सोयाबीनचं राहिलेलं होतं. तरी याला व्यवस्थित भिजून एकदम कुजून गेलेला आहे खात. आणि हे रानानं शिपायचं आपल्याला. याला अजून 1 महिना भिजून असं बारीक झालं पाहिजे. आपण पाणी लावलं होतं याला, भिजून कुजून एकदम राईट खात तयार होणार त्याचं. तरी आपण त्याच्यावर 5 किलो युरियासुद्धा टाकला होता. 5 किलो युरियानं ते एकदम खातचे कुजून चाला. आणि शेणखतसुद्धा 2-4 टोपले टाकलं होतं आपण. जॅकी 9218ची सुडी पाहू आपण. यावर्षी खूप खराब वातावरण होतं आणि यावर्षी नक्कीच आपला ॲव्हरेज घटणार आहे. यावर्षी आपली 11 नोव्हेंबरला उशीर झाला होता पेरणीला, कारण ह्या जमिनीची जरा चिबडती जमीन आहे. वापसा कंडिशनवर आलेली नव्हती जमीन ही. तरी पाहू शकता जॅकी 9218 अशी साईज झालेली आहे. तर यावर्षी उशिरा पेरणी केलेल्या निश्चित सर्वांचंच उत्पन्न घटणार आहे. कारण लवकर हरभऱ्याची पेरणी झाली, त्याला धुवारीचा फटका कमी बसलेला आहे. आधी मी व्हिडिओ टाकला होता, जे आपल्या नियोजनानुसार प्लॉट केला होता. एकरी 8 क्विंटल ॲव्हरेज आलं तर खरंच शेतकरी मित्रांनो, ॲव्हरेज एकरी 8 क्विंटल आलं तर त्या प्लॉटमध्ये मरसुद्धा कमी होती. आणि त्या शेतकऱ्यानं फेरपालट केला, म्हणजे एक पीक कोणते आपल्याला दरवर्षी घेता येणार नाही. कारण 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाल्याच्या नंतर एका कोणत्यातरी पिकाच्या फेरपालट पाहिजे. रानामध्ये सतत हरभरा घेऊन बुरशी लागत आहे. त्याच्या जमिनीमध्ये कोणत्या तरी पिकाची फेरपालट पाहिजे. हे आपले 10 किलो घरचं बियाणं होतं, त्यामध्ये करडी मिसळलेली होती. हे करडीचं सुद्धा खूप जास्त बोंड्या लागून दिसत आहे. म्हणजे एकदम पातळ करडी झाली ती. कुठं ढाळा असा आलेला होता. उशिरा पेरणी हरभरा भावसुद्धा कमी झालेला आहे. आपले ओरलाकडं 2 एकरचं खळं झालेलं आहे. तरी तिथं आपल्याला 57 भाव लागला होता. आता 51,500 भाव आलेला आहे. तरी पाहू मित्रांनो काय ॲव्हरेज येईल उद्याच्याला. आपण व्हिडिओ टाकणारच आहोत किती ॲव्हरेज आला. तरी उद्या काय ॲव्हरेज येईल, दोन्ही खळे आपले होणार आहेत. ॲव्हरेज पाहण्यासाठी, व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.